पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं संविधान वाचलेलं नाही, त्यांना संविधानाविषयी आदर नाही, म्हणूनच ते संविधान विरोधी कृत्य करत असतात असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे। ते काल गोंदियात आयोजित प्रचार सभेत बोलत होते। संविधानाच्या लाल रंगाबद्दल भाजपला आक्षेप आहे, मात्र या संविधानात फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, संतांचे एकतेचे विचार आहेत, सर्व धर्मांचा आदर आहे, मात्र भाजपला हे मान्य नाही असं ते म्हणाले। देशात ओबीसी, दलित, आदिवासी, वंचित या सगळ्यांची मिळून 90% लोकसंख्या आहे। ह्याच वर्गावर अर्थसंकल्पात अन्याय होत आहे असं सांगत जीएसटीच्या माध्यमातून त्यांची लूट सुरू असून उद्योगपतींना कर्जमाफी दिली जाते, मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही असा आरोप त्यांनी केला। सर्वांना लोकसंख्येनुसार समान हक्क मिळावेत म्हणूनच जातनिहाय जनगणना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा में कांग्रेस पार्टी दो काम तो करके दिखाएगी। पहला काम जाति जनगणना, कि इस देश के हर दलित को, हर आदिवासी को, हर पिछड़े वर्ग के व्यक्ति को पता लग जाए कि उसके जेब में से कितनी चोरी हो रही है और कैसे हो रही है। जाति जनगणना में सबको पता लग जाएगा कि आबादी किसकी कितनी है। जाति जनगणना में हम यह भी पता लगाएंगे कि हिंदुस्तान की संस्थाएं जो हैं उसमें दलित कितने, आदिवासी कितने, पिछड़े कितने। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आणि धानाला योग्य हमीभाव आणि कर्जमाफी देऊ असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं। भाजप शासित राज्यात महागाई गगनाला भिडल्यानं गरिबांना जगणं कठीण झाल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून शेतकरी संकटात असल्याचं ते म्हणाले। भारतीय जनता पार्टीच्या बद्दलची भयानक चीड महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे। दुसऱ्याची घरं फोडून आपली घरं सजवायला निघालीत, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बर्बाद केलं, महाराष्ट्राच्या युवांना, तरुणांना बेरोजगारी शिवाय दुसरं काही दिलं नाही। महागाई आकाशाच्या पार करून गरिबालाही जगणं मुश्किल केलं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात। शाहू फुले आंबेडकर विचाराला माती मोल करण्याचं पाप यांनी केलं आणि भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडून टाकली।